बा हॅलो सर. बा आजच्या या झूम लेक्चर मध्ये आपण प्रत्यक्ष आपला जो काय 8वी मधला जनरल सायन्स या विषयातील जो सेकंड चॅप्टर आहे हेल्थ अँड डिसीज या चॅप्टर मधला पुढचा भाग बघणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर काही महत्वाच्या सूचना या रोज प्रकल्पाच्या अंतर्गत म्हणजे रयत शिक्षण संस्थे अंतर्गत असणारा जो रोज प्रकल्प आहे रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन त्याच्या अंतर्गत आपण फेज 1 पासून फेज 3 पर्यंत वेगवेगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या ह्या चाचण्या तुम्ही दररोज लिंकच्या माध्यमातून सोडवताय आणि त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्ही बघताय. प्रत्येक जण स्पर्धा परीक्षेचे सोडवतो आणि आपल्या अभ्यासक्रमाचे जे काही 2 विषयाचे एकत्रित टेस्ट असतात त्या सुद्धा सोडवतात. आता रयत शिक्षण संस्थेनं आणखी एक महत्वाचा जो काय या पूर्ण कोरोनाच्या या लॉकडाऊन पिरियड मध्ये प्रत्यक्ष म्हणजे शाळांमध्ये अध्यापन प्रत्यक्ष आपण करू शकलेलो नाहीये तरी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने आपलं शिक्षण सुरू आहे. तर याचाच आधार घेत आपले या पहिल्या सत्रामधली जी काही घटक संच चाचणी आहे म्हणजे युनिट टेस्ट जी आहे शैक्षणिक वर्ष 2020-21 या शैक्षणिक वर्ष 2020-21 मधली युनिट टेस्ट वेगवेगळ्या विषयाची दिनांक 14/9/2020 पासून ते 18/9/2020 पर्यंत ही वेगवेगळ्या विषयाची चाचणी त्याचं वेळापत्रक तुम्हाला पोहोचलेलं आहे. त्याच पद्धतीनं ती चाचणी कशा पद्धतीने सोडवायच्या त्या संबंधित जो मार्गदर्शक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. सगळ्यात महत्वाचं एकच की काल तुम्हाला कळालं असेल की तुमचे जे काय म्हणजे तात्पुरती शाळा प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत तुमच्या वर्गाचं जे काय कामकाज सांभाळणार आहेत ते आपल्या शाळेचे चौगुले मॅडम आहेत. सावळवड मॅडम काही जणांना ओळखीचे असतील तर ते चौगुले मॅडम आहेत. तर ते तुमचा वर्ग हँडल करतायत आणि ज्या विद्यार्थ्यांचे दाखले आपल्या शाळेमध्ये जमा होते अशा विद्यार्थ्यांना आपण रोल नंबर दिलेला आहे. तर ते सगळ्यांनी नोंद करून घेतले असतील, ग्रुपवर पाठवलेलं होतं यादी. तर ते रोल नंबर तुम्ही नोंद करून घेतल्यानंतर तुम्ही जी परीक्षा प्रत्यक्षात सोडवणार आहे किंवा कदाचित आजची किंवा कालची चाचणी जर बघितली तुम्ही तर त्यामध्ये तुमचा रोल नंबर टाकायचा होता. तर तो रोल नंबर आणि तुकडी महत्वाची चुकायचं नाहीये कारण तुमचा रोल नंबर आणि तुमची तुकडी टाकल्यानंतर तुमचं सबमिशन झाल्यानंतर तुमचा जो रिझल्ट असणार आहे सगळ्या विषयाचा तो आपल्या संस्थेकडून प्रत्येक शाळेला पोहोचवणार आहे आणि तुम्हाला सुद्धा बघायला मिळणार आहे. म्हणजे जसं आपण वेगवेगळ्या परीक्षांचे रिझल्ट आपल्याला वर्ग शिक्षक देत असतात त्या पद्धतीने तुम्हाला ह्या परीक्षेचा सुद्धा निकाल तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे चाचणी सोडवत असताना सगळ्यात महत्वाच्या ह्या 2 गोष्टी आपली शाळा निवडायची. बघा आणखी एकदा दररोज तुम्ही सोडवताय फक्त मी रिवाइज करतोय की आपली जी शाळा आहे ती रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागामध्ये म्हणजे दक्षिण विभाग तुम्ही निवडताय. त्यानंतर आपली शाळा ही 36 क्रमांकाला आहे न्यू इंग्लिश स्कूल बेडक 36 क्रमांकाला शाळा निवडायची आहे. त्यानंतर तुमचं नाव इंग्रजीमध्ये पूर्ण म्हणजे त्या फॉर्म मध्ये जसं दिलंय म्हणजे आडनाव पहिलं तुमचं नाव वडिलांचं नाव अशा पद्धतीने तुम्ही नाव टाकायचं इंग्रजीमध्ये. त्यानंतर तुमचा रोल नंबर टाकायचे आणि तुकडी ही तुमची क टाकायची लक्षात ठेवा. कारण तुम्हाला सूचनेमध्ये सुद्धा सांगितले की तुमची तुकडी ही क आहे. मग ह्याचा अर्थ तुम्ही मराठी माध्यमात आहे असा त्याचा अर्थ नाही. कारण नवीन प्रवेशामधले काही विद्यार्थी गुरुकुलला येणार असतील सेमीच्या वर्गात बसणार असतील तर त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर त्या वर्गात बसवलं जाईल. परंतु आता तुम्हाला चाचणी किंवा परीक्षा देत असताना ह्याची कुठलीही अडचण येणार नाही कारण चाचणी जर आपण बघितली तर दोन्ही माध्यमात असते. म्हणजे गणित आणि विज्ञानाच्या बाबतीतच तशी अडचण आहे. तर गणितामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न एखादा असेल तर तो इंग्रजीमध्ये सुद्धा दिलेला असतो आणि मराठीमध्ये सुद्धा दिलेला असतो. त्यामुळे कुठलीही अडचण तुमची येणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक टेस्ट सोडवायची आहे आणि कुठलाही विद्यार्थी आता ही जी सूचना सांगतो ही सूचना फक्त कोणाला तुम्हाला ऐकायला मिळते तर जे आता लेक्चरला जॉईन आहेत त्यांनाच कळते. परंतु जे लेक्चरला जॉईन नाहीत त्यांना ग्रुपवर आपण टाकलेले आहे तरी सुद्धा तुमचे जर संपर्कात कोणी मित्र असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही ही महत्वाची सूचना द्यायची आहे. ठीक आहे. ह्या संबंधित कुठलीही अडचण तुम्हाला नाही आहे आणि आपल्या मोबाईलच्या संबंधित कुठली टेक्निकल अडचण येत असेल तर मोबाईलच्या दुकानामध्ये जाऊन तुमच्या मोबाईलचा ब्राउझर हा व्यवस्थित आहे का क्रोम ब्राउझर आहे का बघा. कारण काही मोबाईलमध्ये चाचणी ओपन होत नाही तर तो मोबाईलचा प्रॉब्लेम आहे किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. तर ते सुद्धा अपडेट करून घ्या जेणेकरून आपल्याला चाचणी त्या दिवशी सोडवता येईल. आणि एकदाच चाचणी सोडवायची आहे आणि सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत त्या दिवसाची चाचणी तुम्ही कधीही सोडू शकताय. म्हणजे पालक एखाद्या ठिकाणी कुठे कामाला गेले असतील किंवा घरात 2-3 मुलं असतील तर सगळेजण सोडू शकता एकाच मोबाईलवरती. तर ही सुद्धा सूचना महत्वाची आहे. ठीक आहे. तर आणखी कुठली ह्याच्या संबंधित काय अडचण असेल तर वैयक्तिक मला फोन करून विचारू शकता. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता आपण आपल्या अध्यापनाकडे वळूया. त्यासाठी मी काय करतोय बा की
ही जी काय आपली सेकंड चॅप्टर आपण जो काही बघतोय तो सेकंड चॅप्टर आपण प्रत्यक्ष आता हेल्थ अँड डिसीज त्याचा भाग आपण बघूया. त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय. तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते? हो. ओके. हो. ठीक आहे. पहा, आपण लास्ट सेशन मध्ये हेल्थ अँड डिसीज या चॅप्टर मध्ये हेल्थ आपण बघितलं होतं, त्यानंतर डिसीज बघितलं होतं आणि टाइप्स ऑफ डिसीजेस बघितलं होतं. टाइप्स ऑफ डिसीजेस सांगत असताना टाइप्स ऑफ डिसीजेस मध्ये आपण दोन प्रकारे डिसीजचे टाइप सांगतो. एक म्हणजे अकॉर्डिंग टू ड्युरेशन, दुसरं म्हणजे अकॉर्डिंग टू रिझन. आता अकॉर्डिंग टू ड्युरेशन मध्ये दोन प्रकार आहेत, एक क्रोनिक आणि दुसरा अॅक्यूट. आणि अकॉर्डिंग टू रिझन्स मध्ये दोन प्रकार आहेत, एक हेरिडिटरी डिसीजेस आणि दुसरा आहे अक्वायर्ड डिसीजेस. मग अक्वायर्ड डिसीजेस मध्ये परत दोन प्रकार होते, एक म्हणजे कम्युनिकेबल डिसीजेस किंवा नॉन कम्युनिकेबल डिसीजेस किंवा इन्फेक्शियस डिसीजेस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस, म्हणजे संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. त्यातले आपण इन्फेक्शियस डिसीजेस बघतोय. इन्फेक्शियस डिसीजेस मध्ये आपण शेवट तासाला किंवा शेवटच्या सेशन मध्ये दोन्ही एक मोठा चार्ट बघितला होता की ज्याच्यामध्ये नेम ऑफ द डिसीज होतं, पॅथोजन होतं, मीडियम ऑफ ट्रान्समिशन, त्यानंतर त्याचे सिम्पटम्स काय आहेत, त्यानंतर प्रिव्हेन्शन काय आहेत आणि ट्रीटमेंट कुठली घ्यायची. म्हणजे रोगाचं नाव, कारक, संक्रमणाचे माध्यम, लक्षण आणि उपाय आणि उपचार. मग त्यामध्ये क्षयरोग बघितला होता, ट्युबरक्युलोसिस, कावीळ, हेपेटायटिस बघितलं होतं, त्यानंतर डायरिया बघितलं होता, अतिसार, त्यानंतर कॉलरा बघितलं होतं आणि विषमजन. ह्या सगळ्या रोगांचे पॅथोजन कोणते आहेत, कोणत्या पॅथोजनमुळे होतात, ते बॅक्टेरियामुळे होतात का व्हायरसमुळे होतात, त्यानंतर मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे ते बघितलं होतं, त्यानंतर त्याचे सिम्पटम्स बघितले होते आणि प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट बघितलं होतं. ठीक आहे. तर त्यानंतर आता पुढचा जो भाग आहे बा, पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया. त्याच्या अगोदर तुम्हाला एक चित्र दिसतंय समोर. त्या चित्रामध्ये काय दिसतंय बा, त्या चित्रामध्ये तुम्हाला एक फुलदाणी दिसते किंवा एक फ्लॉवर पॉट दिसते, त्याच्यामध्ये फुलं आहेत. एका चित्रामध्ये तुम्हाला असे घाण जागा दिसते की जिथं पाणी साठलेलं आहे, तिथं कचरा टाकलेला आहे, बाटल्या टाकलेल्या आहेत, काही डबे टाकलेले आहेत, कागद टाकलेले आहेत. त्यानंतर उजव्या बाजूला आपण बघितलं तर बादली ठेवलेली आहे. त्यानंतर खाली त्याच्या खाली खराब झालेले टायर असतील, खराब झालेले रंगाचे डबे असतील. त्यानंतर एका बाजूला परत खाली तर बॅरल मध्ये पाणी साठवून ठेवलेलं दिसतंय. त्यानंतर भिंत दिसते आणि त्या भिंतीवरती ओला भाग जो दिसतोय त्याच्यावरती शैवाळ साठलेलं हे दिसते तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात सेंटरला जे दिसते तुम्हाला, ते सेंटरला आहे डास आहे, बरोबर आहे, म्हणजे कीटक आहे. तर या काही आपण सुरुवातीलाच बघितलं होतं, काही आजारी कीटकांच्या मार्फत सुद्धा पसरतात. तर इथं सेंटरला तुम्हाला डास दिसतोय. ह्या चित्रावरनं तुम्हाला असं दिसते की ही सगळी माध्यम आहेत की ज्याच्या मार्फत एखादा आजार एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पसरू शकतो. म्हणजे जिथं फुलदाणी असेल तिथं पाणी साठलेलं असेल किंवा त्या पद्धतीनं कचरा टाकलेला असेल, बादलीत पाणी साठवून ठेवलेलं असेल बऱ्याच दिवसात, त्यानंतर खराब झालेले टायर असतील, त्या टायरीच्या आत पाणी साठलेलं असतं, आपण टेरेसवरती वगैरे ठेवलेलं असतं बऱ्याच वेळा. त्यानंतर बादली बकेट, मोठं बॅरेल आहे, त्यामधलं पाणी जे आहे ते साठवून ठेवलेलं पाणी आपण वरती चढवत असतो मोटारीनं वरच्या टाकीमध्ये किंवा कपडे धुण्यासाठी वगैरे वापरत असतो. त्यानंतर भिंत असते कंपाऊंड आपले, तिथं ओल्या ठिकाणी शैवाल उगवलेलं असतं. तर ह्या सगळ्याच्या माध्यमातून जिथं घाण आहे आणि त्या घाणीच्या माध्यमात ही डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते आणि या डासांच्या माध्यमातून वेगवेगळे आजार हे पसरू शकतात. म्हणून काय म्हणले बा, डर्टीनेस इन द सराउंडिंग. काय म्हणलेलं आहे? डर्टीनेस इन द सराउंडिंग, म्हणजे आपल्या सभोवताली असणाऱ्या घाणेरडा परिसर, त्याचं चित्र हे दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज. मग आता आपण आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये काही महत्वाचे किंवा सद्यस्थितीतील काही महत्वाचे रोग, सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज, हे आपण बघूया. त्यातला सगळ्यात पहिला जो डिसीज तुम्हाला दिसतोय, डेंग्यू, बरोबर आहे. आता तुम्ही सगळेजण म्हणजे अगदी गाव पातळीवर असेल, शहर पातळीवर असेल, प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोरोना सारखा मोठ्या रोगाचा सामना तर प्रत्येक जण करतायत.
परंतु असे जे माहीत असलेले नेहमीचे आजार सुद्धा जे आहेत, त्यामध्ये डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल, टायफॉइड असेल, कॉलरा असेल, हे सुद्धा आजार, त्याचे सुद्धा प्रसार हा मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे. कारण वातावरण बदलतंय, काही वेळेस पाऊस पडतो, काही वेळेस कडक ऊन असतं. त्यामुळं डेंग्यू हा जो आजार आहे तो सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा, आता काही जण आजारी पडले असतील तर डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला या आजाराची लक्षणं आहेत किंवा टेस्ट करून घ्या असं सुद्धा सांगितलेलं असेल. तर हा डेंग्यू सुद्धा तुम्ही ऐकलेला आहे. तर डेंग्यू कशामुळे होतो? मॉस्किटोज ले द एग्ज, म्हणजे डास. मॉस्किटोज म्हणजे काय? डास. मॉस्किटोज लेज द एग्ज इन वॉटर लॉग्ड प्लेसेस, म्हणजे पाणी असलेल्या ठिकाणी किंवा ओलावा असलेल्या ठिकाणी हे जे डास आहेत ते अंड्यांची पैदास करतात. अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस, आणि त्या अंड्यांची पैदास केल्यानंतर त्या ढासांची जी काय पॉप्युलेशन आहे किंवा ढासांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते. डिफरंट स्पेसिस ऑफ मॉस्किटो स्प्रेड डिफरंट डिसीजेस, आणि वेगवेगळ्या जातीचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डास आहेत, त्या प्रजाती, त्या ढासांच्या प्रजाती, त्या वेगवेगळ्या डासांच्या प्रजाती ह्या वेगवेगळ्या प्रकारचा आजार हे पसरवत असतात. काहींची नावं तुम्हाला माहित आहेत, परंतु आपण इथं बघूया. बघा आणखी एकदा, डेंग्यूच्या बद्दल काय सांगितलेलं आहे? मॉस्किटोज लेज द एग इन वॉटर लॉग्ड प्लेसेस अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस, म्हणजे जिथं ओलावा आहे, जिथं पाणी साठलेलं आहे, अशा ठिकाणी गटर असेल किंवा घाण असेल, त्या ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते, आणि अशा वेगवेगळ्या प्रजातीचे डास हे वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे वातावरणामध्ये पसरवत असतात. आता तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय बघा, एक भांडं आहे, त्या भांड्यामध्ये पाणी साठलेलं आहे आणि तुम्हाला ते लहान लहान जे काही दिसत आहेत ते काय आहेत? डास आहेत, म्हणजे ते कीटक आहेत, डास आहेत. ते डास साठलेले तुम्हाला दिसत आहेत. त्यानंतर तिथं सुद्धा पाण्यामध्ये साठलेले ते तुम्हाला दिसतात डास. असं कुठं दिसतं आपल्याला? पाण्याची टाकी वगैरे जी असते की नाही, त्या टाकीमध्ये किंवा जिथं आपण पाणी साठवून ठेवतो, अशा ठिकाणी तुम्हाला ही डासांची पैदास झालेली दिसेल. आता इथं तुम्हाला डाव्या बाजूला एक मोठं चित्र दिलेलं आहे, त्यामध्ये मॉस्किटो बॉर्न डिसीजेस, म्हणजे डासांच्या मुळे जे डिसीजेस निर्माण होतात किंवा जन्म घेतात जे आजार, त्यांची माहिती दिली आहे. झिका असेल, मलेरिया असेल, येलो फिवर असेल, वेस्ट नाईल असेल, त्यानंतर डेंग्यू असेल, त्यानंतर एलिफेंटासिस असेल, असे वेगवेगळे जे आजार आहेत ते डासांच्या मुळे होणारे आजार आहेत. आता डेंग्यू, आणखी त्याची वैशिष्ट्य आपण बघूया. डेंग्यू इज स्प्रेड बाय एडिस इजिप्ती. कोणत्या डासाच्या प्रकारामुळे होतं हा? हे सुद्धा नाव तुम्ही ऐकलेलं आहे. कुठला डास आहे तो? डेंग्यू इज स्प्रेड बाय एडिस इजिप्ती. नाव महत्वाचं आहे बघा. एडिस इजिप्ती या डासाच्या प्रकारामुळे डेंग्यू हा आजार होतो. दिस डिसीज इज कॉज्ड बाय डेन 1-2 व्हायरस बिलॉंगिंग टू द टाइप ऑफ फ्लॅवी व्हायरस. म्हणजे एडिस इजिप्ती हा ढासाच्या माध्यमातून डेंग्यू हा आजार होत असेल तरी सुद्धा त्यामध्ये, त्या आजारामध्ये, तो जो आजार आहे तो कुठल्या व्हायरसमुळे होतो? डेन 1-2 व्हायरस. हा जो व्हायरस आहे त्या व्हायरसमुळे होणारा हा आजार आहे. आणि तो कुठल्या प्रकारच्या व्हायरसमध्ये मोडतो? फ्लॅवी व्हायरस या प्रकारामध्ये तो मोडतो. कुठला व्हायरस आहे तो? फ्लॅवी व्हायरस या प्रकारामध्ये तो मोडतो. इथे तुम्हाला खाली चित्र दाखवलेले बा, एडिस इजिप्ती हा डासाचा प्रकार आहे. डेन 1-2 व्हायरस बिलॉंगिंग टू द टाइप ऑफ फ्लॅवी व्हायरस. तर हा डेंग्यू जो आहे तो एडिस इजिप्ती या डासाच्या माध्यमातून होतो. आणि कुठला व्हायरस आहे? डेन 1-2, इथे दाखवले चित्र त्या व्हायरसचं. डेन 1-2 व्हायरस बिलॉंगिंग टू द टाइप ऑफ फ्लॅवी व्हायरस. बरोबर आहे. म्हणजे डेंग्यू हा आजार हा डासामुळे होते हे आपल्याला कळलं. एडिस इजिप्ती नावाचा डास आहे, तो कुठल्या व्हायरसमुळे? डेन 1-2, की जो कुठल्या व्हायरसच्या प्रकारामध्ये मोडतो? फ्लॅवी व्हायरसच्या प्रकारामध्ये मोडतो, हे आपण बघितलं. त्यानंतर बघा आणखी एकदा तेच मराठीमध्ये सांगितलेलं आहे. डेंग्यू साठलेल्या पाण्यामध्ये डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते. डासांचे विविध विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात. त्यापैकी एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा इन्फेक्शियस डिसीज, संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार फ्लेव्ही व्हायरस या प्रकारातील डेन 1-2 या विषाणूमुळे होतो. म्हणजे त्याचे व्हायरस कुठले आहेत? डेन 1-2 हे व्हायरस आहेत त्याचे. आता त्याचे सिम्पटम्स बघूया आपण. ऍक्यूट फिवर अँड हेडॅक ओमिटिंग, म्हणजे ताप येणं, त्यानंतर डोकेदुखी असेल किंवा उलट्या होणं, हे त्याचं पहिलं लक्षण आहे. त्यानंतर दुसरं, पेन्स इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम. सगळ्यात महत्वाचं याचं जर लक्षण कुठलं असेल तर डोळ्याचे जे खोबणे आहेत, त्या डोळ्याच्या खोबण्यातले दुखायला सुरुवात होतात. त्या डोळ्याच्या खोबण्यामध्ये पेन्स म्हणजे दुखतात, हे सेकंड त्याचं सिम्पटम आहे. त्यानंतर तिसरं आहे, डिक्रीज इन प्लेटलेट काउंट दॅट मे बी लेड टू इंटरनल हेमरेज. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारी जी काही प्लेटलेटची संख्या आहे, ते प्लेटलेटची संख्या कमी होते, की ज्याच्यामुळं आपल्या इंटरनल शरीराच्या अंतर्गत भागामध्ये मोठं हॅमरेज होण्याची शक्यता असते. हे त्याचे सिम्पटम आहेत. परत मराठीत बघा, तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणं, हे त्याचं महत्वाचं पहिलं सिम्पटम आहे, लक्षण आहे. सर्वात महत्वाचं, डोळ्यांच्या खोबणीत दुखणं,
तिसरं, रक्तातील रक्तबिंबिका ज्याला आपण प्लेटलेट्स, हा सुद्धा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला आता. म्हणजे प्लेटलेट्स कमी झालेत त्यामुळे विकनेस आलेला असतो. त्यामुळं प्लेटलेट्स प्रमाण कमी झालं की त्यामुळे शरीराअंतर्गत रक्तस्राव होणे, अशा वेगवेगळ्या गोष्टी ह्या डेंग्यूच्या लक्षणामध्ये आढळतात. बघा इथं तुम्हाला चित्रामध्ये दिसते डेंग्यू सिम्पटम्स: हाय फिवर, मसल जॉईंट पेन, वॉमिटिंग, उलट्या होणं, स्किन रॅशेस म्हणजे अंग किंवा शरीर खाजवणं, पेन बिहाइंड आईज, डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणं, डोकेदुखी असेल, ब्लिडिंग फ्रॉम माउथ अँड नोज, तोंडातनं किंवा नाकातनं रक्तस्राव होणं, हे सगळी सिम्पटम्स जे आहेत ते डेंग्यूचे सिम्पटम्स आहेत. आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत बघा. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आता ह्या चित्रामधून तुम्हाला लक्षात येतील. परत इथं आणखी एक चित्र दाखवले. ह्या चित्रामधनं काय काय दिसते सांगा. मध्ये तुम्हाला एडिस इजिप्ती, आता डासांची पैदास झाल्यामुळं, घाणीचं साम्राज्य असल्यामुळे, डासांची पैदास झाल्यामुळं पसरण्याची शक्यता जास्त असते. तर असं व्हायचं नसेल तर काय काळजी घेतली पाहिजे आपण. आपण जिथं पाणी साठवते, म्हणजे वरून आपण बघूया ह्या चित्रामध्ये वरचं तुम्हाला दिसतंय, त्यामध्ये जिथं आपण पाणी साठवते ती भांडी, बॅरेल असतील, टीप असेल, ते स्वच्छ धुवून आणि 2-2 दिवसाला आपण स्वच्छ धुवून ते पीप, बॅरेल हे स्वच्छ ठेवलं पाहिजे. जिथं आपण पाणी पितोय ते माठातलं असेल किंवा भांड्यातलं, कळशीतलं असेल, ते पाणी ठेवण्याची जागा किंवा तो माठ असेल, ते भांडं असेल, स्वच्छ धुतलं पाहिजे. बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये आपण कूलर वापरत असतो. कूलर जे आहेत त्या कूलर सुद्धा नेहमी त्यातलं जे काही पाणी साठवले असते ते स्वच्छ ठेवलं पाहिजे. लहान मुलं असतील घरी तर ते लहान मुलं जे आहेत ती लहान मुलं त्यांचे कपडे स्वच्छ असले पाहिजेत. त्यानंतर इथं मासे जे आहेत, मासे दाखवलेत बघा की ढासांना खाणारे असे काही जे काही पाणी वगैरे साठले असेल तर ढास खाण्यासाठी किंवा ढासांची पैदास संपवण्यासाठी असे मासे आणून सोडले पाहिजेत की जे पाणी स्वच्छ करतात. त्यानंतर इथं तुम्हाला ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील किंवा महापालिकेचे कर्मचारी असतील त्यांच्याकडनं निर्जंतुकीकरण करून घेतलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळे औषध फवारणी केली पाहिजे. आणि घरामध्ये सुद्धा जास्तीत जास्त डासांचा संपर्क आपल्या शरीराशी होऊ नये, चावू नये, यासाठी गुड नाईट असेल किंवा आपण ही कॉईल वापरतो किंवा इतर प्रकारचे धूर आपण निर्माण करतो. अशा पद्धतीने आपण ह्या एडिस इजिप्ती या डासापासून आपलं संरक्षण करू शकतो. त्यानंतर डेंग्यू फिवर प्रिव्हेन्शन अँड टिप्स म्हणजे काय, ही काळजी कोणकोणती आणखी आपण घेऊ शकतो. जसं ते दाखवलं बा, स्टँडिंग वॉटर, त्यानंतर रिपेलनेट्स यूज, मॉस्किटो रिपेलनेट्स म्हणजे आपण जे काही ड्रॉप्स असेल ते शरीराला किंवा अगदी थेंब आपण आपल्या कपड्यांच्यावरती सुद्धा लावू शकतो. स्टे इंडोर्स म्हणजे घराच्या आत राहावा. त्यानंतर वेअर प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग म्हणजे कपडे, फुल बाहेरचे कपडे आपण घातले पाहिजेत. त्यानंतर यूज मॉस्किटो नेट्स म्हणजे मच्छरदाणी वापरली पाहिजे जेणेकरून डास आपल्याला चावणार नाहीत. हाऊ टू अवॉइड ब्रीडिंग ऑफ मॉस्किटो अँड प्रिव्हेंट इन्फेक्शियस लाईक डेंग्यू म्हणजे इथं सुद्धा परत तुम्हाला दाखवलेत बा, अशा टायर किंवा डब्यामध्ये जे काही पाणी असेल ते पाणी साठलेलं वेळच्या वेळी काढून टाकलं पाहिजे. त्यानंतर स्वच्छता राखली पाहिजे. त्यानंतर डबे वगैरे जे असतील कचरा टाकण्याचे ते सुद्धा स्वच्छ नेहमी वेळच्या वेळी स्वच्छ केले पाहिजेत. ठीक आहे. तर हा आपण डेंग्यू हा आजार बघितला, त्याचा पॅथोजन कुठला किंवा कीटक कुठला तो आपण बघितला, एडिस इजिप्ती, त्याचे सिम्पटम्स बघितले. त्यानंतर त्याचं प्रिव्हेन्शन बघितलं. आता दुसरा जो काय डिसीज आहे तो म्हणजे स्वाईन फ्लू आहे. आता हा सुद्धा आपण ऐकलेला आहे. स्वाईन फ्लू जसं आता कोरोनाची लाट सुरू आहे तसं एक 10 वर्षाच्या अगोदर स्वाईन फ्लू सुद्धा आजार मोठ्या प्रमाणात पसरलेला होता. परंतु त्याच्यावरती आता औषधी निघालेले आहेत, त्यामुळं त्याचं महत्व आपल्याला किंवा त्या रोगाची दाहकता आपल्याला एवढी जाणवून येत नाही. परंतु स्वाईन फ्लू त्याचे सुद्धा रिझन्स काय आहेत किंवा इन्फेक्शन होण्याचे रिझन्स काय आहेत ते आपण बघूया. बघा, इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. स्वाईन या शब्दाचा अर्थ, पिग्स म्हणजे काय, डुक्कर, तर त्याच्या मार्फत किंवा मानवाच्या माध्यमातून ते होऊ शकतं इन्फेक्शन. दुसरं आहे व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू स्वीट ऑफ इन्फेक्टेड पर्सन म्हणजे एखादा स्वाईन फ्लू झालेला जो व्यक्ती असेल त्याचा जो काही घाम असेल त्या घामाच्या माध्यमातून. सिमिलरली इट इज स्प्रेड थ्रू द सिक्रेशन्स ऑफ नोज म्हणजे नाक जे गळत असेल. त्यानंतर थ्रोट अँड सलायवा म्हणजे घशातनं जे काय शिंका असतील किंवा सलायवा त्याच्या माध्यमातून हा आजार एखाद्या व्यक्तीला झाला असेल तर तो दुसऱ्या व्यक्तीला पसरू शकतो किंवा होऊ शकतो. बघा, स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर किंवा माणूस याद्वारे होऊ शकतो. स्वाईन फ्लूच्या या विषाणूचा प्रसार रोगाच्या घामातून तसेच नाकातील व घशातील स्त्राव व थुंकीतून होण्याची शक्यता असते. आता इथं सुद्धा मगाशी जसं आपण व्हायरस बघितला डेंग्यूचा, तसं स्वाईन फ्लू कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा. कुठला व्हायरस आहे, इन्फ्लुएन्झा हा व्हायरस आहे की ज्याला H1N1 हे नाव तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळा. H1N1 ह्या व्हायरसमुळे तो होतो. पर्सन्स हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस
डिसीज म्हणजे डुकराच्या संपर्कात जर एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून, या व्हायरसच्या माध्यमातून स्वाईन फ्लू हा आजार होऊ शकतो. बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय व्हॉट इज H1N1. H1N1 म्हणजेच काय, तो व्हायरस आहे जो स्वाईन फ्लू ला कारणीभूत आहे. तर याच्यामुळे तो आजार होतो. त्याचे सिम्पटम्स काय आहेत बघा. सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू: डिफिकल्टी इन ब्रिदिंग, श्वासोश्वासाला अडचण होणे. सोअर थ्रॉट, बॉडी पेन्स म्हणजे अंगदुखी असेल, घसा कोरडा असेल, घसा दुखणे असेल, बघा, धाप लागणे किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होणे. त्यानंतर घसा खवखवणे किंवा शरीर दुखणे ही त्याची लक्षण आहेत किंवा सिम्पटम्स आहेत. बघा आणखी एकदा तुम्हाला सिम्पटम दिसत आहेत: फिवर, कफिंग, हेडेक, सोअर थ्रोट, हेडॅक, मसल एच, स्नीझिंग म्हणजे शिंका येणे, ताप येणे, खोकला. त्यानंतर अंगदुखी असेल, सोअर थ्रोट, घसा खवखवणे असेल, डोकेदुखी असेल म्हणजे अंगदुखी, ही सगळी त्याची लक्षण आहेत स्वाईन फ्लूची. ठीक आहे. तर आपण 2 आजार आता बघितले इथं. कोणते 2 आजार बघितले आणखी एकदा बघा. एक कोणते आजार बघितले बघा. 2 महत्वाचे आजार सद्यस्थितीतले, डेंग्यू आणि स्वाईन फ्लू. डेंग्यू कशामुळे होतो? साठवलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते. डासांचे विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात. त्यापैकी कुठल्या डासामुळे? एडिस इजिप्तीमुळे. लक्षणं त्याची बघितली. लक्षणं: तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे, सर्वात महत्वाचे डोळ्याच्या खोबणीत दुखणे, त्यानंतर प्लेटलेट्सची संख्या कमी होणं. ठीक आहे. त्यानंतर हे सिम्पटम्स आपण बघितले. त्यानंतर परिसरामध्ये आपल्या कुठल्या कुठल्या कारणामुळे, अस्वच्छता असल्यामुळं कसं ह्या डासांची पैदास वाढू शकते आणि त्यामुळे डेंग्यू पसरू शकतो हे सुद्धा आपण बघितलं. अस्वच्छ परिसर असेल, फुलं ठेवण्याची जागा असेल, बादलीत साठवलेलं पाणी, बॅरलमध्ये, टायरीचं साठवलेलं पाणी याच्या माध्यमातून होऊ शकतं. काय काय केलं पाहिजे? स्वच्छ पाणी पिलं पाहिजे, उकळून थंड केलेलं. त्याची जागा सुद्धा स्वच्छ ठिकाणी ठेवलं पाहिजे. कूलर असतील तर तिथलं, त्या कूलर मधलं जे काही पाणी असेल ते पाणी व्यवस्थित काढून नेहमी स्वच्छता केली पाहिजे. त्याचे निर्जंतुकीकरण केलं पाहिजे. नंतर धूर फवारणी केली पाहिजे, कॉइल्स वापरले पाहिजेत, गुड नाईट यासारखे उपाय आपण करू शकतो. कपडे स्वच्छ असले पाहिजेत, फुलबाहेरचे कपडे आपण वापरले पाहिजेत. हे प्रिव्हेन्शन आपण बघितले. आता त्यानंतर दुसरा जो आजार बघितला आपण स्वाईन फ्लू, त्याचे रिझन्स कशामुळे बघितलं किंवा कारण काय आहेत इन्फेक्शनचे? पिग्स आणि ह्युमन मुळे होऊ शकतो. कशामुळं? व्यक्तीच्या घामातून, त्याच पद्धतीनं त्याचे नाकातून बाहेर पडणारा किंवा घशातून बाहेर पडणारा स्त्राव त्याच्या माध्यमातून होऊ शकतो, हे आपण बघितलं. तसेच कुठल्या व्हायरसमुळे होतो? H1N1 या व्हायरसमुळे तो पसरतो. त्यानंतर त्याचे सिम्पटम्स बघितले. डिफिकल्टी इन ब्रिदिंग, सोअर थ्रोट, बॉडी पेन्स म्हणजे धाप लागणे, श्वसनाला अडथळे निर्माण होणे, घसा खवखवणे आणि शरीर दुखणे हे त्याचे सिम्पटम्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे ठीक आहे. आता हे जे 2 डिसीज बघितले त्या बाबतीत तुम्हाला काही शंका असेल तर सांगा. मी काही प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं सांगा आणि आपण थांबूया ह्याच्यानंतर. आणि पुढचा जो काय भाग असेल तो पुढच्या लेक्चरला आपण बघूया. तर ठीक आहे. तर कोणते 2 आपण सद्यस्थितीतले 2 डिसीज बघितले? नावं सांगा त्या 2 डिसीजचे आणि त्याचे जे काय कारक आहेत, कोणत्या पॅथोजनमुळे होतं ते सुद्धा सांगा. कोण सांगते? पटकन हँड रेज करा आणि माईक अनम्यूट करून उत्तर सांगायचं. हा गोमटेश सांग. बाकीचे बोलू नका. गोमटेश. सर डेंग्यू आणि स्वाईन फ्लू. हा, डेंग्यू स्वाईन फ्लू. डेंग्यू कोणत्या ढासामुळे होतो? डेंग्यू कोणत्या ढासामुळे होतो? मकरंद, कोणत्या ढासामुळे होतो? हॅलो सर. हा बोल गोमटेश, बोल. हॅलो. हा बोल बोल. सर आवाज येईना. येतोय का बघा आता आवाज? हॅलो, येतोय आवाज? येतोय का माझा? हॅलो सर. हा 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 येतोय. हा, कोणत्या ढासामुळे होतो? एडिस इजिप्ती. बरोबर, एडिस इजिप्ती. आणि कोणता व्हायरस आहे? डेंग्यू. हा, डेन 1-2 हा फ्लॅव्ही व्हायरसच्या प्रकारातला मोडणाऱ्या व्हायरसमुळे तो होतो. मकरंद, स्वाईन फ्लू कोणत्या व्हायरसमुळे होतो? मकरंद सांग, स्वाईन फ्लू कोणत्या व्हायरसमुळे होतो? त्याचं नाव आता सांगितलं की मी. हा, स्वाईन फ्लू कोणत्या व्हायरसमुळे होतो? H1
कुठला H1 N1. हा H1N1 बरोबर आहे. तर तर H1N1. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर H1N1 या व्हायरसमुळे होतो. त्याचे सिम्पटम्स आपण बघितले, त्याचे प्रिव्हेन्शन्स बघितले. ठीक आहे. तर आपण इथं थांबूया, कारण आता वेळ सुद्धा संपत आलेली आहे आणि ह्याचा जो काही व्हिडिओ आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतो. तर सर